10,000हून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहे। तर प्रकल्पांना देऊ केलेल्या विशेष प्रोत्साहन आणि सुविधांमुळे जवळपास 5 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती केली जाणार अशी माहिती राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवारांनी दिली। महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी विजेचा दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला। ऊर्जा क्षेत्रासाठी नियोजन आणि कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या 5 वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये 1,13,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे। त्यामुळे राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्याच्या तुलनेत कमी होतील असं अर्थमंत्री अजित पवारांनी म्हटलं। राज्याला तांत्रिक वस्त्रोद्योगाचं जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मशीनची स्थापना करण्यात येणार आहे। याचा उपयोग विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी होणार आहे। तर हातमाग विणकरांना सुविधा देण्यासाठी नागपूर इथं अर्बन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली। पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करण्यात येते। या प्रकल्पाचा एकूण खर्च 76,220 कोटी रुपये असून यात राज्य शासनाचा 26% सहभाग आहे आणि या बंदरामुळे 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे। तर जवाहरलाल नेहरू बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षाही तिप्पट असणार आहे। तर 2030 पर्यंत नव्या बंदरातून माल वाहतूक सुरू होणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते खंडाळा येथील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होणार आहे। त्याचबरोबर वाहतूक कोंडीतून देखील सुटका होणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सादर करताना दिली। ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन आखलं। याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण अशी अन्य महत्त्वाची शहरं आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडली जाणार आहेत। अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात ठाणे, रत्नागिरी आणि रायगडमध्ये नवीन रुग्णालय उभारणार असल्याची घोषणा केली। ठाण्यात 200 खाटांचं, रत्नागिरीमध्ये 100 खाटांचं संदर्भ रुग्णालय, तर रायगडमध्ये 200 खाटांचं अतिविशेषोपचार रुग्णालय उभारलं जाणार असल्याची माहिती दिली आहे। नाशिकमध्ये होणाऱ्या 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची राज्य सरकारकडून तयारी सुरू करण्यात आली आहे। यासाठी नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा तयार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली। कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असंही अजित पवार म्हणालेले आहेत। गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प जून 2026 पर्यंत पूर्ण केला जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली। राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी ही माहिती दिली आणि या प्रकल्पासाठी 1,460 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याचं ते म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटला केज न्यायालयाऐवजी बीड न्यायालयात चालवला जावा अशी विनंती अर्ज एसआयटीनं केला होता। यावर पुढील सुनावणी 18 मार्चला होणार आहे। वकिलांनी सुनावणीसाठी कालावधी वाढवून मागितलाय। त्यामुळे या प्रकरणातील पहिली सुनावणी केज न्यायालयातच होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांनी केली। अवादा कंपनीच्या बैठकीत सातपुडा बंगल्यात 2 पोलीस अधिकारी होते, पण चार्जशीटमध्ये पोलिसांची नावं का नाहीत असा प्रश्न दमानी यांनी उपस्थित केला। योग्य दिशेनं तपास होत नसल्याचा आरोपही दमानी यांनी केला। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 90 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना काही सापडत नाहीये। कृष्ण आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केले, मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागलेला नाही। सतीश भोसले उर्फ खोक्यावर शिरूर पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल झाल्यापासून गेल्या 4 दिवसांपासून खोक्या फरार आहे। त्याच्या अटकेसाठी शिरूर पोलीस ठाण्याची 2 पथकं विविध ठिकाणी रवाना झालीत, मात्र अद्याप पोलीस यंत्रणेला खोक्याचा शोध लागलेला नाही। आमदार संदीप क्षीरसागराच्या पीएची गुंडगिरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। शोरूमच्या सेल्स मॅनेजरला मारतानाचा हा व्हिडिओ आहे। गाडी डिलिव्हरीच्या वादातून या मॅनेजरला मारहाण केल्याची माहिती आहे। सतीश शेळके असं क्षीरसागरच्या खासगी पीएचं नाव आहे। संदीप क्षीरसागर यांनी मात्र मारहाण करणारा कार्यकर्ता आपला नसल्याचं म्हटलेलं आहे। मुंबईतील मालाड, कांदिवली आणि चारकोपचे शिवसेनेचे विभाग प्रमुख लालसिंग राजपुरोहित यांना पक्षातून निलंबित केले। लालसिंग राजपुरोहित यांना निलंबित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला। लालसिंग राजपुरोहित यांनी चुकीचं वर्तन केल्यानं त्यांना निलंबित करण्यात आले। मुंबई हायकोर्टानं पीओपी मूर्तीवर बंदीचे आदेश जारी केले। 1.5 महिन्यांपासून मूर्तिकारांचं काम ठप्प आहे। यंदाच्या मागे गणेशोत्सवातही पीओपीवर बंदी घालण्यात आली होती। ही बंदी येत्या गणेशोत्सवातही लागू राहणार असल्यानं या बंदीला मुंबईसह राज्यातील मूर्तिकारांनी तीव्र विरोध केला। यासाठी परळ इथल्या नरे पार्कमध्ये मूर्तिकारांचं महासंमेलन होणार आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। निवडणूक प्रक्रिया 4 आठवड्यांच्या आत सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते, मात्र निवडणुकीची तयारी सुरू असताना राज्य सरकारने नवीन आदेश काढले। त्यामुळे निवडणूक कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो।
पुण्यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारीवर बंदी घालण्यात आली, मात्र ती अवैध मासेमारी होते. त्यामुळे अवैध मासेमारी करणाऱ्यावर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत मच्छीमारांची जाळी नष्ट केली. वर्ध्याच्या सेलूमध्ये केळझर शिवारात नाकाबंदी करून विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला. दारूची वाहतूक करताना पोलिसांनी कारवाई केली. यात आरोपीला अटक करण्यात आली. कारवाईत 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमरावती पोलीस ठाण्यांमधील हजारो भंगार वाहनांची कायमस्वरूपी विल्हेवाट लागणार आहे. अनेक वर्षापासून पोलीस ठाण्याच्या आवारात हजारो वाहनं बेवारस स्थितीत धुळखात पडलीत. दरम्यान वाहनांचा मूळ मालकाशी संपर्क साधून त्यांना महिनाभराची मुदत देण्यात आली आहे, तर ही वाहनं परत न नेल्यास याचा लिलाव करण्यात येणार आहे. आता पीएफ खात्यात कागदपत्रांविनाच माहिती अपडेट करता येणार आहे. आधार कार्ड लिंक केलेल्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक तपशिलातील कुठलीही माहिती बदलता येणार आहे. त्यापूर्वी माहिती बदलण्यासाठी 27 दिवसांचा कालावधी लागत होता, मात्र आता माहिती अपडेट करणं सोयीचं होणार आहे. वसई विरारकरांना मालमत्ता पाणीपट्टी करायचा फटका बसणार आहे. वसई मनपाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत 387 कोटींनी वाढ करण्यात आली. त्यामुळे मालमत्ता करात 7% तर पाणीपट्टीत 25% वाढ केली आहे. मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे. तसंच राज्य सरकार नवीन गृहनिर्माण धोरण आणणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरं उपलब्ध होणार असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं. देशात खाद्यतेल वापरात घट झाली आहे. भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाच्या अभ्यासात ही बाब उघड झाली आहे. देशात खाद्यतेल आयातीतील घट झालेली आहे. देशातील साठा देखील कमी झालाय. तरीही तेलाचे भाव स्थिर आहेत. वापर घटल्यानं भाव नियंत्रणात राहिल्याचं स्पष्ट झालंय. पुढील 3 वर्षात मुंबईत मेट्रोचं जाळं पूर्ण होणार आहे. अंधेरी मुंबई विमानतळ मेट्रोचं 55% काम पूर्ण झालंय. वडाळा ठाणे कासारवडवली मेट्रोचं 80% काम पूर्ण झालंय. 2014 ते 2019 या काळात 10 मेट्रो लाईनला मान्यता मिळाली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतील 60 तलावांमधील पाण्याच्या साठ्यात लक्षणीय घट झाली. गेल्या 3 आठवड्यांपासून शहराचं तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त आहे. बीएमसीच्या आकडेवारीनुसार 15 दिवसात जलसाठ्यात 6% घट झाली आहे. नवी मुंबई विमानतळावर व्हीव्हीआयपी प्रवाशांसाठी वेगळं एक खास टर्मिनल होणार आहे. 2023 पर्यंत नवं टर्मिनल उभारण्याची योजना विमानतळ प्रशासनानं आखली. विस्ताराच्या पुढील टप्प्यात नवं टर्मिनल उभारलं जाणार आहे. हे विमानतळ अभिनेते, अब्जाधीश, उद्योगपती आणि अतिमहत्वाचे नेते मंत्री यांच्यासाठी असणार आहे. कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा आज आणि उद्या बंद राहणार आहे. या दरम्यान मुख्य वाहिन्यावरील क्रॉस कनेक्शनचे कामं केली जाणार आहे. त्यामुळे आज आणि उद्या कोल्हापूरकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीचा आज शेवटचा दिवस आहे. ठाणे जिल्ह्यात निवड झालेल्या 10,429 विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ 6,391 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झालाय. उर्वरित विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे पुन्हा प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार का याकडे लक्ष लागेल. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शाळांमध्ये 60,995 बालकांचे प्रवेश झालेत. प्रवेश जाहीर झालेल्या बालकांचे संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत आज संपणार आहे. उर्वरित बालकांचे प्रवेश अजूनही झालेले नाहीत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील बालकांना संधी मिळणार आहे. वाशिममध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचं वेळापत्रक बदलण्यात आले. सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेत शाळा भरवण्यात येणार आहे. या नवीन वेळापत्रकाची आजपासून अंमलबजावणी करण्यात आली. मुंबईत महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या. 2024 मध्ये बलात्कार, विनयभंग आणि पोक्सो गुन्ह्यांअंतर्गत मुंबईत दर दिवसाला 13 गुन्ह्यांची नोंद होती. कोल्हापूर जिल्ह्यातील 7 धरणांमध्ये 5.28 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे, तर 56 तलावात 1.52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील सर्व पाणीसाठ्यात मुबलक पाणी असल्याची जलसंपदा विभागाकडे नोंद आहे. दरम्यान शहराजवळील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली. मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या धमकीनंतर न्यूयॉर्कला जाणारं विमान मुंबईला परतलं. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी बीडकरांना विकासाचं गाजर दाखवलंय असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. तसंच अजित पवारांच्या प्रतिमेसमोर गाजर दाखवून लक्षवेधी आंदोलन केलं. आशा आणि गटप्रवर्तक महिलांना किमान वेतन द्यावं, यासह त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर ही निदर्शनं करण्यात आली. भंडाऱ्याच्या कारधा इथं 22 लाखांचा सुगंधित तंबाखू आणि गुटखा जप्त केलाय. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली, तर पोलिसांनी या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल केला.
बीडमध्ये एका व्यापाऱ्याचे 2 लाख रुपये चोरट्याने लंपास केलेत। या चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली। व्यापारी दुकानातील पैसे बँकेत डिपॉझिट करण्यासाठी गेलेला होता। यावेळी चोरट्यांनी पैशाची बॅग लंपास केली। नागपुरात मौजमस्तीसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे। कळमना पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून 8 दुचाकी जप्त केल्यात। दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करून 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मनमाडमध्ये जनावरं घेऊन जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग करताना पोलिसांच्या वाहनांचा अपघात झाला। अपघातात एक पोलीस कर्मचारी आणि वाहन चालक गंभीर जखमी झाला, तसंच वाहनाचंही मोठं नुकसान झालंय। मणिपूरमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। कुकी गटांवर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात कुकी जो गटांनी बेमुदत बंदचं आवाहन केलं। दरम्यान कांगपोकपी जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता राहिली, मात्र हिंसाचाराची एकही नवीन घटना घडली नसल्याचं सांगण्यात आलं। वाशिम जिल्ह्यात हळद काढणीला वेग आलाय, त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद काढणीच्या कामात व्यस्त आहे। अनेक शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी हळद लागवडीला प्राधान्य देत आहेत, यामुळे जिल्हा हळद उत्पादनात पुढे आहे।